नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरे या पॉडकास्टच्या पुढील भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. सध्या आपल्याशी वारंवार संवाद करावा लागतोय, मला त्याचा आनंद आहेच. परंतु गेले 2 दिवस मोदींनी काटकसर आणि बचतीचं जे आवाहन केलं होतं त्या संदर्भात पॉडकास्ट केल्यानंतर जे काही प्रतिक्रिया आल्यात त्याची आता आपल्याला काही दखल घ्यायची नाही आहे. परंतु ती दखल साक्षात केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं घेतली याचा विशेष आनंद आहे आणि त्याबद्दल त्यांचं जाहीर कौतुक करावं असं वाटतं. कारण आपण असं म्हणत होतो की काटकसर करायला पाहिजे, आर्थिक संकट आपल्यावर आलेलं आहे. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे जी काही परिस्थिती ओढवलेली आहे ती केवळ आपल्यावर नाही तर संपूर्ण जगावर आहे. त्यामुळे आपल्याला यातून वाचण्यासाठी काटकसर केली पाहिजे, बचत केलं पाहिजे. हे योग्यच आहे, म्हणजे हे सर्व भारतीयांनी करायला हवं. मोदींनी आवाहन केलं त्यातही काही वावगं आहे असं आपलं म्हणणं नव्हतं. परंतु हे करताना जसं स्वतःपासून सुरू करावं असं आपण म्हणतो की चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं आपण म्हणतो. याबाबत एक महत्त्वाची आठवण अशी सांगता येईल, विशेषतः आपल्या भक्त मंडळींना, की लाल बहादूर पंतप्रधान असताना देशात अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळेस त्यांनाही असंच आवाहन करावं लागलं होतं की आपण अन्नाची बचत काय केली पाहिजे. आणि हे करताना त्यांनी आठवड्यातून 1 दिवस जेवण सोडलं होतं. म्हणजे ते 1 दिवस उपवास करणार होते. उक्ती आणि कृतीतला फरक जो आपण म्हणतो किंवा हे सांगतो त्यावेळेस त्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे. जसं आधीच्या पॉडकास्टमध्ये मी सांगितलं होतं की इंदिरा गांधींनी 370 ग्रॅम सोनं स्वतःचं हे संरक्षण दलाला दान करून त्याची सुरुवात केली होती. तर आमचं एवढंच म्हणणं होतं की ज्यावेळेस लोकांना मोदींनी आवाहन केलं होतं की सोनं खरेदी करू नका, तेल कमी, खाण्याचं तेल कमी वापरा, इंधन कमी वापरा, परदेशातचे दौरे कमी करा, सेंद्रिय शेती करा, शेतकऱ्यांनाही त्यांनी आवाहन केलं होतं, आणि खताचा वापर कमी करा. हे सगळं त्यांनी सांगितलं. याचं कारण या सगळ्या गोष्टींच्या आयातीसाठी परकीय चलनाचा वापर होतो. हे योग्यच होतं. त्याबद्दल त्यांना काही आपल्याला दोष देता येणार नाही. परंतु हे करताना आम्ही सरकार म्हणून, आम्ही मंत्री म्हणून, आम्ही पंतप्रधान म्हणून, आम्ही मुख्यमंत्री म्हणून हे करणार आहोत असं जर त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी ते केवळ मानलं नसतं, पण संपूर्ण भारत एकजीवपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला असता. पण आज देशभर याबाबत प्रचंड असंतोष माजल्यानंतर तब्बल 3 दिवसानंतर काही निर्णय ते घेऊ लागले आहेत. कदाचित त्यांचे डोळे उघडले असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा पथकातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय झालेला आहे. राज्य सरकारनं आमदारांचे परदेश दौरे रद्द केलेले आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपला खाजगी गाड्या नाही, परंतु त्यांनी सरकारी गाड्या ईव्हीचा वापर करायचं ठरवलेलं आहे, ज्याच्यामुळे इंधनाची बचत होऊ शकेल. मंत्री शंभूराज देसाई यांनी आपला खाजगी युरोपचा दौरा रद्द केलेला आहे. तर याप्रमाणे काही निर्णय हे आता शासन 3 दिवसानंतर का होईना पण घेऊ लागले आहे. याशिवाय अधिकाऱ्यांचे अभ्यास दौरे सरकारने रद्द केलेले आहेत. मला तर आणखी एक सुचवावंसं वाटतं की हे जे सगळे बैठकांमध्ये लोक वेळ वाया घालवतात, त्याच्याऐवजी त्यांनी जर वर्क फ्रॉम होम केलं तर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांमधून ऑफिसला जाणं येणं हा जो काही वेळ आहे तो सुद्धा वेळ वाचेल, पण इंधनाची सुद्धा मोठ्या प्रमाणावर बचत होईल. ज्या पद्धतीनं यांचे ताफे फिरतायत मंत्र्यांचे वगैरे, कारण की हे सगळं झाल्यानंतर एक भोपाळचं आपल्याला उदाहरण सांगता येईल की तिथल्या कुठल्या तरी एका फुटकर कमिटीचा अध्यक्ष झालेल्या माणसांनी नेत्यांनी भाजपच्या सूत्र स्वीकारायला गेल्यानंतर त्याने 700 गाड्यांचा ताफा नेला, असं आज बातमी प्रसिद्ध झालेला आहे. तर हे जे काय आहे ना हे थांबायला पाहिजे. त्यामुळे लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं मी परवा म्हटलं, त्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख करता येऊ नये यासाठी जे काही निर्णय आता शासन आपल्या पातळीवर घेत आहे त्याला आपण सुद्धा त्याची दाद द्यायला पाहिजे, त्यांचं कौतुक करायला पाहिजे, आणि हे खालपर्यंत झिरपण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून या सगळ्या गोष्टी दिसायला पाहिजे. इथपर्यंत म्हणजे आपण जिथं आहोत, प्रत्येक माणूस जिथं आहे तिथं त्याला कळायला हवं का नाही, शासन स्वतः सुद्धा शहाणपणाचे सगळे निर्णय घेत आहेत आणि त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. हे माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? त्याच्या कमेंट्स आपण खाली द्या. आणि ही जी काही चळवळ आहे, मोहीम आहे, जी काटकसरीची बचतीची, ते राष्ट्रभक्तीची, त्याचा आपण जोडूया ती आणि असंच पुढे जाऊया. नमस्कार, धन्यवाद.